मस्त अशी सांडग्याची छान रसरशीत आपली भाजी झाली। यापेक्षा जरी थोडीशी पातळ करायची असली तरी करू शकता, किंवा ह्यापेक्षा अगदी कोरडी करायची असली तर थोडीसा रस्सा आटू द्यायचा। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज सांडग्याची भाजी करायची बघा। हे सांडगे घरी केलेले आहेत मी, आणि आम्ही सांडगे कसे करतो त्याची सांडग्याचे वाळवण रेसिपी आहे माझ्या चॅनलवर, तुम्ही बघू शकता। सांडगे भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारे आपापल्या भागाप्रमाणे करतात। आम्ही कशाचे सांडगे करतो ते मी त्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले, नक्कीच बघा। माझ्या वाळवण रेसिपी आहेत मागच्या महिन्यात टाकलेल्या सगळ्या त्यात। तर चला, तर मी आज सांडग्याची भाजी करते। आणि बघा, आमच्याकडे असे बारीक सांडगे करतात, मोठे मोठे नाहीत तोडत, बारीक तोडतात। असे छान अशा शिरा आल्या पाहिजे असे सांडगे आम्ही तोडतो, हे बघा, छोटे छोटे अगदी। चला, तर त्यासाठी बघा मी एक कांदा चिरून घेतला बारीक, कढीपत्ता, कोथिंबीर, टोमॅटो, आणि आमचं वाटण असतं नेहमीचं वाटलेलं ते बघा। हे आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर हे वाटण माझं नेहमीचंच असतं। हे वाटण घेतले, ते थोडंसं घालणार आहे। एकीकडे थोडं पाणी गरम करायला ठेवले मी, उकळलेलं पाणी घालतो आम्ही सांडग्यामध्ये। चला, तर करायला घेते मी। कढई ठेवली मी, तर आधी सांडगे ना आम्ही थोडेसे भाजून घेतो। सांडगे म्हणजे असे सरळ सरळ कच्चेच शिजायला घालत नाही, थोडेसे भाजून घेतो। त्याने काय होतं, सांडग्याचा गाळ नाही होत। नाही तर मग जर असंच आपण गारच असे म्हणजे कच्चेच टाकले ना शिजायला भाजी, तर ती गाळ होते, आणि उकळलेलं पाणी घालायचं, त्यामुळं मग ते सांडगे असं गाळ होत नाहीत। किंचित एक दुधाचा तेलाचा थेंब घालते, दुधाचा काय म्हणते मी। थोडेसे भाजून घ्यायचे असे बघा, थोडेसे भाजून घेतले। आता हे काढून घेते। काढून घेतले सांडगे मी कढईतले, तेल घालते आता। बऱ्यापैकी तेल घालायचं। सांडगे बऱ्याच प्रकारचे करतात, तर आमच्याकडे बघा जिरं मोहरी घालते तेलामध्ये बोलत बोलत। आमच्याकडे मटकीचे सांडगे करतात, अगदी थोडीशी मुगाची डाळ, थोडीशी चण्याची डाळ, आणि जास्त मटकीची डाळ, असे सांडगे करतो आम्ही। ह्यात 2-3 पाकळ्या लसणाच्या घालते, आणि शिवाय ह्यात सगळं लसूण, जिरं, धने, मिरची सगळं घातलेलं असतं या सांडग्यांमध्ये, त्यामुळे तिखट जरा घालताना आपण बेताचंच घालायचं। कढीपत्ता घालते, कांदा घालते, कांदा थोडा लाल होऊ द्यायचा। टोमॅटो घालते, वाटण घालून घेते थोडंसं। तिखट घातलं, तिखट बेताचं घालायचं, कारण आपण सांडग्यामध्ये तिखट घातलेलं असतं। मसाला चांगला परतून घ्यायचा हा, आणि गरम पाणी करायला ठेवलंय ना, गरम पाणीच घालायचं सांडग्याला। आता हे पाणी घालते मी गरम केलेलं आहे ते। आपल्याला किती म्हणजे करायचं, अगदी सुक्का करायचा आहे की थोडासा लपतपा करायचा आहे, त्याप्रमाणे पाणी घालायचं। आणि तसंही सांडगा शिजायला वेळ लागतोच ना, पाणी पण लागतं। हे बघा, हे उकळलेलंच पाणी, किंचित त्याला परत जरा उकळी येऊ देते, आणि मग आपण हे सांडगे त्यात घालू। हे बघा, चांगली उकळी आली, आता मी हे सांडगे ह्यात घालते। मीठ घालायचे, सांडग्यात मीठ आहे त्यामुळे जरा बेताचंच घालायचं। हे बघा, आणि आता हे सांडगे चांगले शिजू देते। थोडंसं पाणी घालते अजून, आणि शिजू देते बघा चांगले, नंतर बघू आपण।
बारीक गॅसवर बघा मस्त शिजू दिली भाजी ही सांडग्याची. शिजलाय का बघूया आपण सांडगा. अगदी तुम्हाला सुका करायचा असला तरी सुका पण करू शकता. मी थोडासा असा लपतापा करणार आहे. शिजलाय नाही तर मग अगदी खूप गाळ होतो. जास्त एकदम शिजू नाही द्यायचा. हे बघा असाच होऊ द्यायचा. मस्त सांडगा खूप चवदार लागतो. आणि आमच्याकडे मटकीचा सांडगा करतात. तुम्हाला जर माझी सांडग्याची रेसिपी बघायची असली तर नक्कीच माझ्या चॅनलवर जाऊन बघा. वाळवण रेसिपी सगळ्या आहेत. कशी वाटली तुम्हाला आजची सांडग्याची भाजी कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील.